मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणलं जाण्याची शक्यता। मुंबई आणि दिल्लीत 2 ठिकाणी कोठड्या सज्ज, कसाबच्याच अंडा सेलमध्ये डांबलं जाण्याची शक्यता। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। राजकीय कनेक्शनही समोर। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसासांवर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्र दौरा करणार। अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार। वक्फ सुधारणा विधेयकातील कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती। अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे। 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेला ठिय्या। 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन। वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावरचा हल्ला, राहुल गांधींची टीका। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। आणखी 2 दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम राहण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातल्या राख माफियांना मोठा दणका। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। चक्क कैद्यांना जेलबाहेर आणून करून घेतलं पाईपलाईनचं काम। सोलापूर शहरातला धक्कादायक प्रकार। माझाने जाब विचारताच पुन्हा एकदा कैद्यांची रवानगी तुरुंगात। रील बनवण्यासाठी स्वतःसह इतरांचा देखील जीव धोक्यात। अमरावती शहरामधली धक्कादायक घटना। रीलबाज एसटी कंडक्टरला पोलिसांकडून समन्स। आरबीआयकडनं रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात। व्याजदर घटल्यानं गृह कर्जाचा हप्ता कमी होणार, तर सीएनजी दरात 1.5 रुपयाची आणि पाईप गॅसमध्ये 1 रुपयाची वाढ। अमेरिका आणि चीनमधील व्यापार संघर्ष आणखी तीव्र। अमेरिकन वस्तूंवर चीनने लादला 84% आयात कर। अमेरिकेने 104% आयात कर लावल्याने चीनचं जशास तसं उत्तर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आपण बघताय एबीपी माझा। मुंबईमध्ये अनेक दिवसांपासून मराठी विरुद्ध